ज्या गडकोटांवर तुम्ही एकटे फिरता त्या गडकोटांना इतिहासाच्या दृष्टीने नाही पाहू शकत का, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि आज मी आलोय जुन्नर दुर्गोत्सव टीम बरोबर जुन्नर तालुक्यातील 7 किल्ल्यांपैकी एक असलेल्या किल्ले शिवनेरीवर. या दुर्ग वाचनामध्ये गडाच्या पहिल्याच महादरवाजाजवळ किल्ल्याचे संरक्षण कसे केले जायचे या तटबंदीबद्दल माहिती दिली. संभव आहे की इथनं गनिम येऊ शकतो, तिथे बांधीव तटबंदी निर्माण केलेली. व पुढे आल्यावर गडाच्या दुसऱ्या गणेश दरवाजावर असलेले शरफ शिल्प, जे राजा म्हणून मी किती शक्तिशाली आहे या दुर्ग वाचनात सांगितलं. नारायणाने नरसिंह अवतार धारण केला, हिरण्यकश्यपूचा वध झाला, सिंहाचं तोंड, आकरा विकरा सगळं रूप होतं, प्रचंड राग होता. त्यांचं काम संपल्यानंतर ते मूळ रूपात विलीनच झाले. ते सिंहाचं तोंड आणि त्या नरसिंहाच्या अवतारातच ते सगळ्या जगात वावरू लागले. तिसरा दरवाजा म्हणजे पिराचा दरवाजा, जो इस्लामिक काळामध्ये बांधला गेला असावा असे बोलले जाते. आपण जर इस्लामिक बांधकाम पाहिलं, इस्लामिक बांधकामांमध्ये कीस्टोन सगळ्यात जास्त वापरला जातो. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी हा दरवाजा बांधला असेल, जसं मी सांगितलं की इस्लामिक सत्तेमध्ये एखादा हा दरवाजा बांधला गेला असावा. आणि याचा अजून एक ठोस पुरावा म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं की बाबा इस्लामिक सत्ते जे राजे होते त्यांना असं स्वतःच सौंदर्य दाखवायला खूप अभिमान वाटत किंवा ते त्या गोष्टी जास्त फोकस करायचे. त्यांचं आर्ट अँड स्कल्पचर म्हणू शकतो, त्याच्यावर त्यांचं जास्त काम असायचं. जसं आपण ताजमहल म्हणू शकतो, बीबी का मकबरा म्हणू शकतो. हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, मेना दरवाजा, कुलूप दरवाजा अशा 7ही दरवाजांची माहिती घेत ज्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले त्या आई शिवाई देवीचे दर्शन घेऊन गडावरती असलेल्या धान्य कोठाराबद्दल माहिती व त्यावर असलेले दगडफूल पाहत 27 एप्रिल 1960 साली जिथून महाराष्ट्र राज्य घोषणा दिवसाची सुरुवात झाली त्या शिवकुंजाजवळ नानपोडी आणि पानपोडी टाक्यांबद्दल माहिती घेतली.